उठवलं मला 12-1 वाजता उठले. कशाचं ना 9:30 वाजले होते. आणि आज मी किती वाजता उठले माहिती का? मी उशिरा उठले. मग माझं अजून काम आवरलेलं नाही. 12 वाजले तरी माझं काम आवरलेलं नाही. त्यांना तुम्ही समजून सांगत ना लवकर तुम्ही त्यांना जेवण कर. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे अर्ध्या रात्रीच्या व्हिडिओमध्ये. तर थोडं कूलर चालू आहे, ॲडजस्ट करून घ्या कारण खाली जो माणसं झोपली आहे. फक्त लाईट लावला आहे नाही, बाकी काही लावलं नाही. मम्मी झोपलेली आहे, पप्पा झोपलेले आहे. हे बघा किती वाजले बघा, 11:10. ओके, आता आरशात सुरू केला व्हिडिओ डायरेक्ट. मी कसं आहे जास्त आबाबाला नाही लावीत आणि तुम्हाला डायरेक्ट पॉईंटवर घेऊन जातो कारण मला लागली भूक. मला नाही माहिती, त्यामुळे शिवानीने मला जेवण दिलं पाहिजे असं वाटतं मला. ओके, आता मी जातो तुझ्याकडे कॅमेरा घेऊन. ठीक आहे बाबा, टाइम आहे का? काय टाइम आहे का? पोहे करायचं, हे करायचं, ते करायचं. भूक लागल्यावर काय करा माणसाने? भूक लागते. अर्ध्या रात्री तुम्हाला भूक लागते. पहिले सांगतात नाही का तुम्हाला? पहिले काय सांगायचं? मग सगळ्यांनी जेवण केलं तेव्हा सांगतात नाही का? सगळ्यांनी जेवण केलं तेव्हा, म्हणजे मला तेव्हा भूक नव्हती. तेव्हा भूक नव्हती. मग आता 2 वाजता उठवायचं ना अजून. आता भूक झाली ना मला, भूक लागली. आता काय करावं बरं? तुम्ही स्वतः करून खायचं ना. मग काही ठेवतात नाही घरामध्ये, काही नाही. स्वतः करून खायचं. तिकडे माणसं जागा होती ना, आरडावारडा करू नको. आरडाओरडा काय? स्वतः करून खायचं. मला एवढी झोप आलेली. बरं मी सकाळी डायरेक्ट 9 वाजता उठणार. उठ, मला काय करायचं मग? तेव्हा तुलाच बोल नाही का? मी तर ऐकणार नाही भाऊ. मग करून खायचं सीधा- होता. मी सीधा नाही बोल. करत. मला एवढी झोपेतून उठते ते एकतर. झोपेत उठायचं म्हणजे मग भूक लागली कांदा तर कापून नवऱ्याला खाऊ द्यायचा. घालणे मला काम. कांदा नाही कापते. माझ्या डोळ्यात पाणी येतं. एवढी नाजूक आहेस का बाई तू? होय ग, कापून द्या कांदा मला. होय माय, एवढी नाजूक आहेस का? मग तू झोपून तुम्हाला खरंच कळत नाही का बरं? एवढीच भूक लागली तुम्ही स्वतः करून खात येत नव्हतं का? मला नव्हतं काटून, मला कंपनी पाहिजे कोणतरी खातं. मला वाटलं तू खाऊ लागशील ना, खाऊ घालशील ना, पण खाऊ लागशील मला असं म्हणायचं. स्वतः करून खायचं ना. पण स्वतः नाही, मला नाही करू वाटत. का करू नये? मी बंद केलं आता ते करण्याचे काम. करून खायचं येतं ना तुम्हाला सगळं. मग करून खायचं ना. मी मुद्दाहून मॅगी बिगी नाही आणली काय. मला बंद करायची सवय, पण आज मला कंट्रोलच व्हायला भूक. मला काहून मला भूकच लागते उन्हामध्ये. संध्याकाळ टायमाला मला भूकच लागते. 12 वाजत आले होतं. झोप आलेली मला आणि कुशल उठवायचं. बनव तेवढे हे बनव, ते बनव. थोडे पोहे नाही, बनव मी माझ्यासाठी. बनवणार. माझ्यासाठी पोहे बनव ना तेवढे. हा, कांदा कापून देत असेल तर बनवतो. बरं, कापतो मी कांदा. नका उठवायचे सगळं. कांदा कापतो बाबा. कांदा घेतलाय काय? उठायचं 12 वाजता. हे करून आणि ते करून चालूच असतं आपलं. मग कोण देईन मला बनवून? कौन देगा मेरे को बना के? आता नोकरी दाखवायला लागले मला. नखरे? मग झोप आली. लवकर कांदा कापा. मित्रांनो, माझ्या बहिणींनो, तुम्ही पण माझ्या दाजीसोबत असंच करता का? सांगा बरं कमेंट मध्ये. हा, करते ना. सांगा बरं, माझ्या दाजीला जर भूक लागते तर तुम्ही त्यांना जेवण देता का नाही देता? रात्री जर अपरात्री त्यांना भूक लागली, आता आमचं फ्रीज तर बंद आहे, त्यामुळे फ्रीजमध्ये काही ठेवू शकत नाही. त्यासाठी तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तुमची भीती वाटायला लागली मला खरंच. कसं काय? तुम्ही ना नाही यात मी काय करतोय, कांदे कापतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला, नसतं उठवायचं कोणाला, डिस्टर्ब नसतं करायचं. मी माझी झोपले होते. मी कांदे कापतो मित्रांनो आणि मग तुम्हाला भेटतो. तोपर्यंत पोहे तयार होतील. मी चालले झोपायला. नाही 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 नाही, झोपायचं नाही. आता झोपायचं नाही बिलकुल बी. पोहे बनवून द्यायचे मग जायचे. अजिबात नाही. पोहे म्हणजे बनवून द्यायचे, परत म्हणायचं खा. नाही खाल्ले तिकडून पण बोलणे खायचे. मीच उठलं का परत म्हणायचं एवढे खा, नाहीतर बघ एवढे खाऊन घे, नाहीतर बघ असं पण म्हणायचं. करून दे परत वर करायचे. अरे खाणार तर बॉडी होणार, नाही खाणार तर कुठून होणार? सांगा बरं मित्रांनो. चला, तर आता कांदे वगैरे कापतो आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने तयार झालं. म्हणता काय हे करून दे, ते करून दे. बस कशाला दुसऱ्याचं मूड खराब करायचं बरं रात्री. मित्रांनो, आता व्हिडिओ मी थोडं कट करतोय कारण शिवानीला बोलणे ऐकवायला लागते असं वाटतंय मला, त्यामुळे थोडं कट करतो आणि भेटतो तुम्हाला. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रेम असंच देत राहा. बस आजच मस्तपैकी छान असे पोहे शिवानी करून दिलेत. आता मस्तपैकी खातो आणि तुम्हाला डायरेक्ट सकाळी भेटतो. तोपर्यंत तुम्ही पण खा असे पोहे. बघा किती तेल घातलं याच्यात. सकाळी भेटू आपण तुम्हाला. चला मित्रांनो, सकाळी भेटतो. कूलरचा आवाज येतोय त्यामुळे तुम्हाला आवाज पण व्यवस्थित येत नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट सकाळीच भेटतो नाही का.
वाजले दादा 10:30. कोण ना कोणी आमच्या व्हिडिओमध्ये आळडत राहतं, कोण ना कोणी कुठून तरी आवाज येतो, काही ना काही होत राहतं नवीन नवीन आमच्या व्हिडिओमध्ये. तर त्याच्यामुळे त्यात नवीन काही असण्यासारखं आहे नाही. आणि आज घातलेलं पर्पल शर्टपासून आजची सुरुवात झालेली आहे. आता सुरुवात झालेली आहे म्हणल्यावर आज जरा उशीर झाला. आता तुम्हाला सांगतोय बघा, आताच 12 वाजले. आता व्हिडिओ एडिट कधी करायचा, टाकायचा कधी, सगळं वेगवेगळं टेन्शन आहे मला. मोबाईल शोधतोय मी दुसरावाला. मोबाईल भेटला म्हणजे कसं आहे, हां तुम्हाला परफेक्ट वेळ सांगता येईल मला. अरे यार, करेक्ट 12 वाजले. तर मित्रांनो, नवीन असेल चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जरा प्रेम दाखवा तुमचं DSK बद्दल. आणि तुम्हाला सांगतो, अजून हा लसूण काढण्यात आला नाही आमचा. बरं काय माहीत कधी काढायचं आहे लसूण निघणं झालं आहे. आज आहे सोमवार आहे, मला वाटते सोमवारच आहे मम्मी. हां सोमवार आहे आज 21 तारीख आहे ना, सोमवार आहे. हां बरोबर, आज सोमवार आहे. मी पण लक्षात नसतं मी विसरतो कधी. बाकी तुम्हाला आवाज वगैरे व्यवस्थित येतात, कारण व्हिडिओचा मला आता बोलताना व्हिडिओचा आवाज समजून येत नाही की मी काय बोलतोय. तर बाहेरचा आवाज भरपूर सारा आहे. आता मी तुम्हाला दाखवतो मेन प्रॉब्लेम आणि मेन मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो, आहे की नाही. तुम्हाला कळेल काय झालेलं आहे. असा केला तर कॅमेरावर जर चांगला येतो, असा केला तर कॅमेरा खराब दिसतो, असा केला तर ठीकठाक दिसतो. इकडं आपला आरसा आहे नेहमीप्रमाणे हा वाला आम्ही बसवला आहे. हा आरसा मला एका ताईने विचारलं होतं किती रुपयाचा आहे. तर मी हा एक आरसा आणि बाथरूममधला एक आरसा बसवला होता. मला वाटते 600-700 रुपयाला बसवला होता. आता तुम्ही नंतर दरवाजा बंद करून घेतो मी, कारण कसं माहिती का, बाहेरचा आवाज लई यायला लागला. काय अडकलं काही. आता असा व्हिडिओ दिसणार. लाईट लावतो, डायरेक्ट लाईट लावली बघा. तर मला वाटतं दोन्ही मिळून 700 रुपयाचे आरसे होते ते. आणि त्याला झाले आता कमीत कमी तुम्हाला सांगतो 2-3 वर्ष झाले असेल त्या आरशांना. असा भारी दिसत होतो तुम्ही. आता तुम्हाला सांगतो असा वेगळा दिसतोय, आहे का नाही. आता अयो ठसका केला बाबा, लई अवघड आहे मला बायकोच काम. डायरेक्ट ठसका केला. आता मी बोलताच म्हणलं काय करावं. आलोच मित्रांनो 2 मिनिटात. आता तुम्हाला डायरेक्ट मम्मी दाखवतो. मम्मीची हालत बघा कशी आहे. या आरडावारडा करणारे माणसं बघा, त्यांचा बिझनेसमॅन हे बघा. हे ना मला 12-1 वाजता उठवते. तुम्ही रात्री झोपलेले त्या किती वाजता उठवलं मला? 12-1 वाजता उठवलं. कशाचं ना 9:30 वाजले होते. आणि आज मी किती वाजता उठले माहिती का? मी उशिरा उठले. मग माझं अजून काम आवरलेलं नाही. 12 वाजले तरी माझं काम आवरलेलं नाही. त्यांना तुम्ही समजून सांगत ना लवकर. तुम्ही त्यांना जेवण करतेच नाही का? बरं तुम्ही नाही बोलणार मग कोण बोलणार यांना? यांचे नखरेच चालतात 12 वाजता. पोहे करून दे, हे कर आणि ते कर. नखरे म्हणजे मी नखरे करतो? मग मी नखरे करतो का? म्हणजे मी नखरे करतो मग कोण करतं? तुला एकदा जेवायला काय होतं? तेच ना. एकदाच म्हणजे राक्षस आहे का काय मी? म्हणजे 12 वाजता राक्षसच का जेवायला? खायची ना तो भाजी चपाती खाऊन घ्यायची. आम्ही बाहेर गेलो तर तू आता किती काम पडलेलं आहे मला. आताशी थोडं फक्त अर्ध्या घंटे 1 घंट्याच्या रात्रीमुळे एवढं तुम्हाला त्रास येतो? मला त्रास होतो ना. मग या असं उलट कुठं झाडून घेऊन चालली तू? उलट नाही, पण तुम्हाला मग लवकर उठता येत नाही का? लवकर म्हणजे किती वाजता? सांगता येत नाही का जेवण करायचं? दुसऱ्याची झोप मोड करायची आणि स्वतः खायचं, निवांत झोपायचं. रात्री मला विचारच करायचा नाही. मग रात्री मला मम्मी मला रात्री भूक लागली. बोलल्यावर परत राग येतो. असं 12 वाजता भूक लागते तरी तुला कळत भूक लागली तुम्हाला, मी जाऊ दे आता काय करावं. मग काय भूक लागली तर काय मला भूक लागते कोणाला 12-1 वाजता. हे करून दे, ते करून दे. नखरेच काय प्रॉब्लेम झाला तुला? पोटभर जेवायला दिलं ना ते 12 वाजता. पोटभर मी काय देत नाही का जेवायला तुम्हाला? हा देत नाही. एकदा भाजी चपाती ताट वाढून खायचं. खा. मला रात्रीचं ते आवडलं होतं. मग मी नंतर मला भूक लागली, थोडंच खाल्लं. आवडलं नाही माझी काय गोष्ट आहे रे दीपक? असं कसं रे? आवडलं नाही तरी पण खायचं गपचूप. बंद करतो आता. पुराण बंद कर आता. तो लय झाला आता, डोकं खराब नको. काय चिडी आहे तुझं? काय त्रास काय? आता काम झाल्यानंतर आता जर तो सगळं काम संपल्यानंतर तुला काय काम आहे? काय काम आहे म्हणजे? माझं रोज काम 9-10 आवडतं. आता किती वाजले? 12 वाजले. 12 वाजलेत. मग उशीर होतोच ना, थोडाफार ऍडजस्टमेंट करावंच लागते ना. मग एखाद्या घरात मग एकदाच जेव. आता घरात जर एखादं बारका पोरगा समज, बारक्या पोरगाला भूक लागली, बारका पोरगा असल्यावर मग घरात बारका पोरगा समजा ते म्हणलं मला रात्रीचं जेवायचंय, अरे तिकडे सरक, ते मला म्हणलं का जेवायचंय, तर मग कसं करायचं? मी माझं बघन आताच नाही.
हे बघा मित्रांनो, आता तुम्ही म्हणसाल मम्मी अशी कोण बसली, इकडे बघा. हे मम्मीचा पाय आहे ना, हे बघा, हे दिसतोय का तुम्हाला? मम्मीचा पाय बघा कसा झालाय, तिचा पाय बघा कसा सुजलाय. हे बघा, हे बघा कसा पाय सुजलाय, कस काय सुजलाय. तू काय करत आहे? तू थांब रे, तुझं बंद कर 2 मिनिटं. मग सारखं मम्मीला सांगते ना, मग मम्मीला काय सांगते तुम्हाला समजून. मम्मी काय सांगते? बोलल्यावर राग येतो. मम्मी काय सांगते? त्यांना माहित नाही ना रात्री पोहे बनवून दिलेल्या. जास्त नाही उरायला का तो? जास्त नाही उरायला तो. व्हायला लागलं का नाही? होय तुमचं मग नाही व्हायला लागलं. तपलं कामावर चल. जास्त नाही करायचं, समजलं ना? तेव्हा कशी असते, कशी असावं रे. झोपायचं काय? झोपायचं मग किती वाजता झोपायचं? 7 वाजता झोपते. 12 वाजता खातात का? हे कर, ते कर. मी खात होतो पहिले, याच्या आधी मला भूक लागत होती, मी कवा बी खात होतो. मग मला कशाला उलटवता? तुमच्या गावात 7 वाजता झोपते, पण आमच्या गावात नाही झोपत ना, मी मुंबईला होतो. 7 वाजता झोपते मग का मी? मग मी 10 वाजता झोपते. शर्ट नीट घाल ना, असं काय टुकार लोकांनी घातलं. ते बरोबर घातलंय नाही पुढं असं नाही घालायचं. नीट कॉलर कर. नीट तर कॉलर आता आहे. लहान आहे का परत? आता उचकले असं मी झोपलो असून तर नीट करते. नीटच आहे, बरोबर आहे, नीट व्यवस्थित करता आहे. ना? नीट करते. आता शमाड दे ना, मग द्या बरं. परत म्हणशील की काय झालं काय नाही. नीट सांगा मित्रांनो, आता डायरेक्ट कॅमेरा चालू आहे, कॅमेरा समोर मी व्हिडिओ मध्ये डायरेक्ट बोललो चमाट बद्दल. सांगा मला, तुम्ही सांगा मला कसं वाटतंय ते. मग मला नाही सांगायचं असलं, आपल्यावर दबाव नाही टाकायचं कोणत्याच प्रकारचा. आपण मग शर्टचे बटन सगळे उघडे करून फिरावं गल्लीत. मी पहिले उघडाच फिरत होतो, मग आता फिरावा. बोंगळा फिरत होतो. लहानपणी लहानपणी बोंगळा फिरत होतो मी, माहिती आहे काय का? माझ्या लहानपणीचा फोटो पाहायचा का तुला? दाखवू का? तरी ते आता गल्लीतले जर जुने लोक नाही आहेत आता गल्लीमध्ये जास्त, ज्या गल्लीमध्ये आजी आहेत त्यांना विचार. पप्पा आला मारायला. स्प्रे आणा. अरे मम्मी, मी तुला सांगू का, तुझं अंग सुजण्याचं कारण शुगर चेक तू करून द्या ना. शुगर चेक कर. हा. तू मग शुगर चेक कर पहिले शुगर तर. चेक केली ना, मग तुम्हाला म्हणजे समजेल की बाबा हे नाही खायचं, ते नाही खायचं. मग तुम्ही कंट्रोल केलं ना की बाबा हे गोड नाही खायचं, ते नाही खायचं, मग ते नाही खाल्लं ना तुझं तुम्हाला बरोबर. खाण्याचंच काऊन मारायला लागलं? खाण्याचा विषय नाही, तुम्हालाच त्रास आहे त्याचा, आम्हाला थोडी. मला एक गोष्ट सांग, शुगर म्हणजे काय असतं? साखर. साखर असते का अंगात? मग कुठं वाढते? एक म्हणतं मीठ खाऊ नको, एक म्हणतं साखर खाऊ नको, काय लावलं. चेक करून यावं लागेल तुला शुगर. तुला मी 17 वेळेस सांगितलं, आता बी सांगतो. कमी कमी 6व्या-7व्या व्हिडिओमध्ये सांगत असून की तू शुगर चेक कर एकदा, आणि तू शुगर चेक केल्यानंतर माहीत पडत. जेव्हा कधी तू काहीतरी जास्त गोड खाण्यात येते, मी त्याच्यामुळे तुला आज भाकर. घरी राहिले तर तू घरी काय करतो? तू मी घरी नाही राहिलो, मला थोडा व्हिडिओ काढायचा होता, शूट करायचा होता, त्यासाठी मी घरी थांबलो होतो. आणि पप्पानी पण त्यांना घरी थांबवलं की तुम्हाला घेऊन यायला सांगितलं ते. तसं इथून उठायचं, दुकानावर गाडीवर जायचं, गाडीवर बसायचं, तिथून दुकानातून गाडीवर बसायचं, घरी यायचं, दुसरं काही पर्यायच नाही. झोपू नको, नुसतं झोपायचं काम. मित्रांनो, तुम्ही मम्मीला कमेंटमध्ये समजूतदारपणे समजून सांगा. काय म्हणते का? नाही नाही. कोण आहे? दिवसा झोपतो. झोपू नका दिवसा. तुला मी सांगालो, तू बी झोपती दिवसा. मी झोपते म्हणजे मग माझं कामावरून मी झोपते. कशाला? मला काहीच काही गरज problem नाही. ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम? दिवसा झोपायचं नाही कोणीच. मी झोपू शकतो. नाही झोपू शकत. आजोबा गच्ची बसा. आजोबा म्हणजे लेक्चर द्यायला लागलेत लगेच. स्वतः मी जायचं. लेक्चर देतो. मग मी लेक्चर देतो. ऐकायच्या गोष्टी ऐकायच्या घरच्या. का? कळलं का? का? शिल्लक नाही बोलायचं. उद्धडान नको वागू. मी नाही वागत. हं. मग तुम्ही माझ्याशी नीट वागा, मी तुमच्याशी नीट वागते. मी काय चिमटे घेतो काय तुला? हा, मी असं थोडी बोलते. मी चिमटे घेतो मी असं का थोडी मारितो? बोलते. हा. बायकाला नवरे दारू पिऊन आली ना तर खपाखप मारितेच. तुम्ही दारू पिता का? नाही मग. पित ना. कसे तुला ते नशिबाला भोगणं येतो आहे तो, त्याच्यामुळे कसं शांततेत चांगलं जेवण राहावं माणसं. मारलेल्यापेक्षा बोललेले शब्द जास्त लागतात. बोललेले मी कवा बोललो ते तुला? काय म्हणते? मारले लिप बाम येते, लिप बाम मम्मी मारलेले तुम्ही वळ काढले काहीतरी मारलेले वळ जाते. सिंधू बम लावा लागले आता. बोललेले शब्द जात नाही. अरे जरा चल, ते काय? तू शुगर कंट्रोल मध्ये आण Compact powder येते. आणि मग कर, लाव कॉम्पॅक्ट पाडत. ते तुला झालं का काळ ते सेम तसं मला बी झालेलं आहे. हे मी गट्टू पाळलाय मित्रांनो, बघा. आउच मागलं हे बघा, हे गट्टू पाळलाय. तुम्ही त्यांना तुम्ही सांगता ना, तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या जरा.
स्वतः आपलं खायचं मस्त झोपायचं, काही कामच नाही दुसरं बाकी. खाणे का पिणे का म्हणजे सोने का. सुखाचे दिवस इथे जालन्यामध्येच आहेत. सुखाचे दिवस. सुखाचे दिन जालन्यामध्ये, सुखामध्ये खातो, सुखामध्ये झोपतो, सुखाचे कामं करतो, मस्त दिवसभरात 500-1000 कमीतो, तर मुंबई झोपून जातो. पाठवला मुंबईला गेलो का मग सुख पोट जातं, बघा चैन किती जातं. बाहेर आलंय. काही नाही चालत, पोट चांगला, जिसका पेट नाही वो स्टेट नाही. क्या बोलती पब्लिक, कमेंट मध्ये जल्दी जल्दी बोलो. सेट वाला. मग त्याला वडवर असत असे कसं दाबून येतात. आपल्याला तू बॅग वगैरे आवरून ठेव, शिवून तुला सांगतो मी जावं लागेल तिकडे, जाय चक्कर मारावं लागेल चला एखादी. ना, आता जाऊ आपण. आता नाही, मला फ्री टाइम भेटू दे. गाडीत बसायला जागा आहे का? आता गाडी बसायला जागा नाही. आता कोणत्या उन्हाळ्याची गाडीत? आता उन्हाळ्याची कसं काय जागा नसते? उन्हाळ्याची सुट्टी असते ना, आता तिकीट महाग असते, बुकिंग असते ना, तर उन्हाळ्यात सुट्टीची महाग असते सगळं. असं जोरात घास त्याला. जोरात घास पाहायचं. अयो. हे बघा कशी सुनाची सून सासूची सेवा करते बघा. लय दुखतंय ते. शेवणी कशी असते. आपल्यावानी. हे बघा कशी सेवा चालली. चला आता मी एकदा ब्लड टेस्ट करून बघ. कोणाचं करायचं ते ऐकत नाही ना. तो तर ऐकतच नाही. कोणतीच गोष्ट नाही ऐकत तुमची. तिकडे मामाचं बी दुखा लागलंय, तिकडे जावं लागत नाही. यांचं एकदा बघून घे मग जाऊ. हे बघ कसं खड्डं पडलं सगळं. इकडे बाय. खाली हे बघ. कसं खड्डं पडलं बघा. काही पण म्हणते बघ. बघ ना कसं झालं. तर चला आता आवरू आपण, आता खतम करा तुमची स्टोरी. कसं आहे भेटू आपण तुम्हाला. खतम झालं ना. तर मित्रांनो हे बघा, मी आता कसं आहे मी कॉलर थोडी मागून झाली, कारण मी चुकलो होतो मागे, त्याच्यामुळे मला वेगळं म्हणले. बघा तर भेटतो तुम्हाला एका नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या नवीन नवीन काहीतरी असं येत राहील तुम्हाला बघण्यासाठी, रोजच्या रोज अपडेट. तर नेहमीप्रमाणे आपल्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन काहीतरी बघायला भेटणार तुम्हाला. दाबू नको, चिंता करू नको. हां पाय दाबून. ती दाबा लागली ना, करते मी स्प्रे आणून देतो वाटल्यास तुला. तो पाय मम्मी कशाने सुचतो ते झालं, शुगरच सांगतो तुला, सुजा तर लागला. उतरून तर काढा. उतरण. चला असं आता खाली व्हिडिओ बंद करतो खाली मित्रांनो. मी भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. बाहेर बघा ऊन कसं पडले, किती भयानक ऊन पडले बघा.